निर्मिती प्रकाशन कोल्हापूर आणि संवाद प्रकाशन कोल्हापूर यांच्या वतीने आज या ठिकाणी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवयित्री म्हणून ज्यांना ओळखलं जातं त्या प्राध्यापिका सुचित्रा गायकवाड मॅडम यांनी माता रमाई ही जी छोटी पुस्तिका लिहिली त्या पुस्तिकेचा प्रकाशन समारंभ या ठिकाणी आयोजित केलेला आहे। कालच 15 ऑगस्ट या ठिकाणी संपन्न झालेला आहे। भारताला स्वातंत्र्य मिळालेलं होतं। त्यानिमित्तानं आज 16 ऑगस्ट रोजी खास एक औचित्य साधून या ठिकाणी माता रमाई यांच्या या पुस्तिकेचा प्रकाशन समारंभ निर्मिती प्रकाशनच्या आदित्य सभागृहामध्ये संपन्न होतो आहे। या प्रकाशनासाठी महाराष्ट्रातील ज्येष्ठ कवयित्री डॉक्टर स्मिता गिरी मॅडम या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत। त्यांच्या हस्ते या पुस्तिकेचं प्रकाशन होणार आहे। दुसरे महाराष्ट्रातील एक युवा विचारवंत सामाजिक कार्यकर्ते, ते स्वतः लेखक आहेत, कवी आहेत, डॉक्टर लवकरच होतील प्राध्यापक प्रकाश नाईक सर या कार्यक्रमाचे अध्यक्ष असणार आहेत। आणि आमचे दुसरे सहकारी मित्र इतिहास संशोधक महाराष्ट्रातील एक नामवंत विचारवंत लेखक डॉक्टर सोमनाथ कदम सर प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचबरोबर आमचे दुसरे चळवळीमधील एक सहकारी मित्र ज्यांचं जगणंच चळवळ आहे, आयुष्यभर या ठिकाणी चळवळीच्या एकूण सगळ्या प्रवाहामध्ये ते विविध अंगाने या ठिकाणी काम करतात, जे स्वतः संपादक पण आहेत, पत्रकार आहेत, कार्यकर्ते आहेत, नेते आहेत, ते आमचे भरत डोंगरे सर। संवाद प्रकाशनाच्या प्रकाशिका प्राध्यापिका शोभा चाळके मॅडम। मी निर्मिती प्रकाशन आणि संवाद प्रकाशनच्या या आदित्य सभागृहामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि मी प्राध्यापिका शोभा चाळके मॅडम यांना विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी जे काही सर्वजण आहेत त्यामध्ये डॉक्टर स्मिता गिरी मॅडम यांचं पुस्तक देऊन या ठिकाणी त्यांचा या ठिकाणी सत्कार करावा, सन्मान करावा। डॉक्टर स्मिता गिरी या महाराष्ट्रातील प्रसिद्ध कवयित्री म्हणून ओळखल्या जातात। भावविभोरी हा महत्त्वाचा कविता संग्रह त्यांचा प्रकाशित झालेला आहे। नव्या युगाच्या कविता या कविता संग्रहाचंही त्यांनी संपादन केलेलं आपल्याला दिसून येत आहे। अशा एका प्रसिद्ध आणि ज्येष्ठ कवयित्रींच्या हस्ते आजच्या पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे। मी प्राध्यापिका शोभा चाळके मॅडम यांना विनंती करतो की या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाश नाईक यांचंही या ठिकाणी पुस्तक देऊन या ठिकाणी सत्कार करावा। प्रकाश नाईक हे समतावादी चळवळीचे नेते आहेत, प्रसिद्ध लेखक कार्यकर्ते म्हणून त्यांना ओळखलं जातं। यानंतर इतिहास संशोधक आणि निर्मितीचे स्टार लेखक म्हणून आम्ही ज्यांना ओळखतो, महाराष्ट्रामध्ये ज्यांचा एक वैचारिक क्षेत्रामध्ये दबदबा आहे, अण्णाभाऊंचे अभ्यासक म्हणून पण त्यांना ओळखलं जातं आणि फुले शाहू आंबेडकरी चळवळीतले एक विचारवंत म्हणून महाराष्ट्रभर सुपरिचित असणारे दुसरे आमचे प्रमुख पाहुणे डॉक्टर सोमनाथ कदम सर यांचंही या ठिकाणी पुस्तक देऊन सत्कार करायची विनंती मी चाळके मॅडम यांना करतो। यानंतर संपादक आणि ज्येष्ठ कार्यकर्ते नेते भरत डोंगरे सर यांचंही या ठिकाणी पुस्तक देऊन स्वागत करण्याची मी विनंती शोभा चाळके मॅडम यांना करतो। आणि खरं तर ज्यांना महाराष्ट्रभर एक कवयित्री म्हणून ओळखलं जातं, मानली नाही मी हार आणि आणखी बरीच पुस्तकं ज्यांच्या नावावरती प्रसिद्ध आहेत, ज्या कवयित्री म्हणून ओळखल्या जातात, ज्यांच्या पुस्तकाचं आज या ठिकाणी प्रकाशन होणार आहे। माता रमाई हे एक महत्त्वपूर्ण पुस्तक आहे। निर्मिती प्रकाशन, धम्मभवन चॅरिटेबल ट्रस्ट आणि आम्ही एकूणच सर्व परिवर्तनवादी चळवळीच्या वतीनं एक महामानव समजून घेताना एक चरित्र ग्रंथमाला या ठिकाणी केली होती। त्या चरित्र ग्रंथमालेमधील एक महत्त्वाचं पुस्तक म्हणून माता रमाई या पुस्तकाकडे बघितलं जातं। त्या पुस्तिकेच्या लेखिका प्राध्यापिका सुचित्रा गायकवाड मॅडम यांचंही या ठिकाणी पुस्तक देऊन स्वागत करावं असं मी विनंती करतो शोभा चाळके मॅडम यांना। धन्यवाद। खरं तर आज अचानक एक वेगळ्या पातळीवरती या पुस्तकाचं प्रकाशन होतं आहे। ही पुस्तिका जर आपण बघितली तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनामध्ये माता रमाई यांचं स्थान किती महत्त्वाचं होतं, त्यांचा त्याग, त्यांचं जीवनचरित्र आणि एकूणच त्यांच्या जगण्याची वैशिष्ट्य एक वेगळ्या पद्धतीनं शब्दबद्ध केलेली अशी ही एक पुस्तिका आहे, जी लहान मुलापासून ते मोठ्या माणसांपर्यंत ज्यांना माता रमाईंचं जीवन समजून घ्यायचं आहे,
ज्यांना माताई रमाईचा संघर्ष समजून घ्यायचा आहे, ज्यांना माता रमाईचा एकूण जीवनपट समजून घ्यायचा आहे, त्यांच्यासाठी हे एक महत्त्वपूर्ण पुस्तक या ठिकाणी निर्मिती प्रकाशननं या ठिकाणी प्रकाशित केलेलं आहे. त्यामुळं आजच्या या प्रकाशन समारंभानिमित्त सर्व पाहुण्यांना मी विनंती करतो की आपण सुरुवातीला या पुस्तकाचं प्रकाशन समारंभ करून घेऊया. मी डॉक्टर स्मिता गिरी मॅडम, माननीय प्रकाश नाईक सर, भारत धोंगडे सर, डॉक्टर सोमनाथ कदम सर, लेखिका सुचित्रा गायकवाड मॅडम, प्राध्यापिका शोभा साळके मॅडम, सर्वांनाच विनंती करतो की आपण माता रमाई या पुस्तिकेचं प्रकाशन समारंभ या ठिकाणी करावा. खूप वेगळ्या प्रकारचं पुस्तक आहे. हे वाचल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की भारतीय इतिहासामध्ये स्त्रियांचा संघर्ष किती मोठा होता. त्यात माता रमाई यांनी खरं तर ही माता रमाई आपल्या सगळ्यांची माता म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो, त्यांना ओळखलं जातं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनघडणीमध्ये माता रमाई यांचा खूप मोठा असा वाटा आहे. अशा एका महत्त्वाच्या पुस्तिकेचं प्रकाशन आज या ठिकाणी आदित्य सभागृहामध्ये पार पाडत आहे. मी सर्वच मान्यवरांना विनंती करतो की आपण या पुस्तिकेचं प्रकाशन करावं. धन्यवाद सर. यानंतर मी सुरुवातीला डॉक्टर प्रकाश नाईक सर यांना मनोगत व्यक्त करायला लागेल. त्यानंतर डॉक्टर सोमनाथ कदम सर बोलतील. त्यानंतर भारत धोंगडे सर शुभेच्छा देतील आणि त्यानंतर या ठिकाणी स्मिता गिरी मॅडम आपलं मनोगत व्यक्त करतील. तत्पूर्वी मी संवाद प्रकाशनाच्या प्रकाशिका प्राध्यापिका शोभा साळके मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी स्वागत आणि प्रास्ताविक करावे. आज या ठिकाणी निर्मिती प्रकाशन आणि धम्मभवन चॅरिटेबल ट्रस्टच्या जे चरित्र ग्रंथमाला प्रकाश केली होती त्यापैकीच एक महत्त्वाचं असं पुस्तक माता रमाई जीवन व कार्य प्राध्यापिका सुचित्रा गायकवाड मॅडम यांनी जे लिहिलेलं आहे त्याच्या प्रकाशनासाठी सगळे इथं उपस्थित आहेत. प्रथमतः मी सगळ्या मान्यवरांचं ज्यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे त्या डॉक्टर स्मिता गिरी मॅडम, या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक प्रकाश नाईक सर, माननीय डॉक्टर सोमनाथ कदम सर, माननीय भारत धोंगडे सर आणि या पुस्तकाच्या लेखिका प्राध्यापिका सुचित्रा गायकवाड मॅडम या सगळ्यांचं स्वागत करते. तर मॅडमनी हे खूप महत्त्वपूर्ण असं पुस्तक लिहिलेलं आहे. जेव्हा तुम्ही हे पुस्तक हातात घ्याल, चाळाल, तेव्हा लक्षात येईल अगदी छोटी पुस्तिका तुम्हाला जरी वाटत असली तरी खूप मोठं आकाशाला गवस निघालणार माता रमाईचं जे कार्य आहे तर ते मॅडम यामध्ये शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि खूप छान प्रयत्न आहे मॅडमचा. तर जसं म्हटलं जातं की एखाद्या यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, तर रमाई हे आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या एवढ्या मोठ्या उच्च पदाला गेले, त्यांनी जे कार्य केलं तर त्यामागं निश्चितच माता रमाईचं कार्य खूप त्याग, मोठा कष्ट, समंजसपणा ह्या सगळ्याचं दर्शन आपल्याला या पुस्तिकेमध्ये होतं. ही पुस्तिका मॅडमनी काही टप्प्यामध्ये जसं पूर्वचरित्र, कुंकू लाविलं रमानं, रमा भीमा, पत्र संवाद, धारवाडच्या सहवासात अशा टप्प्यामध्ये विभागलेलं आहे आणि खूप छान. जेव्हा तुम्ही पुस्तक हातात घ्याल अगदी रमाईचं सगळं आयुष्य तुमच्या डोळ्यासमोर उलगडलेलं दिसेल. तर अशा पद्धतीचं खूप छान पुस्तक आहे. सगळ्यांनी निश्चितच वाचावं असं पुस्तक आहे. तुम्हाला माता रमाईचा संघर्ष आणि त्यांनी केलेली त्याग, हे समंजसपणा, ह्या सगळ्या जर गोष्टी समजून घ्यायच्या असतील तर निश्चित हे पुस्तक तुम्ही घेऊन वाचायला हवं असं मला वाटतं. मी पुन्हा एकदा सगळ्या मान्यवरांचं स्वागत करते आणि पुढच्या वक्त्यांना विनंती करते की त्यांनी आपले विचार व्यक्त करावे. धन्यवाद साळके मॅडम. यानंतर मी प्राध्यापक प्रकाश नाईक यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. निर्मिती प्रकाशन आणि संवाद प्रकाशन कोल्हापूर यांच्या वतीनं प्राध्यापिका सुचिता गायकवाड यांच्या माता रमाई जीवन व कार्य या वैचारिक पुस्तिकेचं प्रकाशन आज या ठिकाणी संपन्न होत आहे. या पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या आणि ज्यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन पार पडलं त्या ज्येष्ठ कवयित्री डॉक्टर स्मिता गिरी मॅडम,
हे पुस्तक ज्यांच्या लेखणीतून साकारलेलं आहे, ज्यांच्या चिंतनातून साकारलेलं आहे, त्या महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवयित्री सन्माननीय सुचिता गायकवाड मॅडम, या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी उपस्थित असणारे महाराष्ट्रातील विचारवंत आणि महाराष्ट्र शासनाच्या अण्णाभाऊ साठे चरित्र व साधने समितीचे सन्माननीय सदस्य डॉक्टर सोमनाथ कदम सर, त्याचबरोबर या कार्यक्रमाला आवर्जून या ठिकाणी उपस्थित असणारे चळवळीतील एक ज्येष्ठ नेते आणि आम्ही कोल्हापुरीचे संपादक मान्य भारत डोंगरे साहेब, आणि हा कार्यक्रम ज्यांच्या परिश्रमातून ज्यांच्या विचारातून आकाराला येतो आहे ते आमचे मित्र निर्मिती संवाद प्रकाशनाचे अनिल भमाणे आणि प्राध्यापिका शोभा चाळके मॅडम आणि आपण सारेजण. मला अतिशय आनंद होतोय की माता रमाईंच्या वरती एक पुस्तिका या ठिकाणी प्रकाशित होतीये. गायकवाड मॅडमनी अत्यंत चिंतनातून आणि अत्यंत गांभीर्यपूर्वक ही पुस्तिका लिहिलेली आहे. मी गायकवाड मॅडम आपलं पहिल्यांदा आमच्या सगळ्यांच्या वतीनं मनापासून आपलं अभिनंदन करतो. एक सुंदर असा एक उपक्रम या पुस्तकाच्या माध्यमातून आपण आकाराला आणलेला आहे. खरं तर आपलं कौतुक आणि अभिनंदन करावं तितकं थोडं आहे. काय होतं की आपल्या चळवळींना दिशा देणाऱ्या आणि चळवळीला मोठं करणाऱ्या, समाजामध्ये काही सकारात्मक विचार पेरणाऱ्या, समाजाला ऊर्जस्वल बनवणाऱ्या, समाजाला एक निश्चितपणानं एक दिशा देणाऱ्या अशा माणसांची चरित्र खरं तर यायला पाहिजे, त्यांच्यावर लेखन व्हायला पाहिजे, त्यांच्यावर वक्त्यांनी बोललं पाहिजे आणि वेगवेगळ्या अंगानं त्यांचा विचार, त्यांचं जीवन चरित्र समाजातल्या अगदी शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवलं पाहिजे. आणि या सगळ्या कामाचं महत्व आपल्याला तेव्हाच पडतं की खऱ्या अर्थानं सगळे नायक ज्या वेळेला पुढे असतात, जे ते प्रकाशात येतात, परंतु त्यांच्या पाठीमागं कोणीतरी असतात की ज्यांच्यामुळे हे सगळे नायक पुढे येतात, ते चळवळ उभी करतात, कष्ट करतात, काम करतात आणि समाज त्यांचा खूप गौरव करतो. परंतु त्यांच्या पाठीमागं जे असंख्य हात असतात, त्यांना उभं करण्यासाठी ज्यांनी घाम गाळलेला असतो, रक्ताचं पाणी केलेलं असतं, हाडाची काढ केलेली असतात, त्यांना मात्र समाज स्मरत नाही, ते विस्मरणात असतात, ते अंधारात असतात. आणि या पुस्तकाचं मोल काय आहे, पुस्तकाचं महत्व माझ्या दृष्टीने हे आहे की रमाईंचं काम, त्यांचे विचार, त्यांचा त्याग आणि त्यांनी उपसलेले कष्ट हे या छोट्या पुस्तिकेच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या समोर येतं. खरं तर ते मी पुस्तक वाचलं तेव्हा काही ठिकाणी मॅडम माझ्या डोळ्यात आसू तरळले, काही ठिकाणी मी अत्यंत गंभीर झालो, काही ठिकाणी मला वाटलं हे कुठं वाचनात आलं नव्हतं, हे या पुस्तकामधून येतंय, हे आणखी काही लोकांच्या पर्यंत गेलं पाहिजे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर नावाच्या एका प्रज्ञा सूर्याला, क्रांती सूर्याला, महामानवाला समजून घेऊन माता रमाई जो नेकीनं, नेटानं, कष्टानं संसार करते, त्या तिच्या कष्टण्याला, तिच्या श्रमण्याला, तिच्या सहन करण्याला खरंच तोड नाही. ते म्हणजे प्रतीकाच्या, प्रतिमेच्या पलीकडे, शब्दाच्या पलीकडचं आहे. म्हणजे तिचा त्याग, तिचा संघर्ष. फक्त 4 मुलं आपल्या मांडीवर डोळे झाकतात, मरण पावतात, तेव्हा त्या आईला काय वाटलं असेल याची कल्पना आपण कोणीच करू शकत नाही. आणि बाबासाहेब नावाचा क्रांती सूर्य की जो देशातल्याच नव्हे तर सगळ्या जगातल्या शोषितांचं प्रेरणास्थान बनतो, त्याचा संसार सांभाळायचा, त्याला सांभाळायचं, हे एवढं सोपं नाहीये. आणि हे एवढं मोठं अवघड काम माता रमाईनं आयुष्यभर केलं. खरं तर आई वडिलांचं छत्र हरपलेलं आहे आणि मग मामांनी सांभाळ केलेला आहे. अशा काळामध्ये ही छोटी मुलगी सहन करते आणि मग नंतर खरं तर बाबासाहेबांचं, म्हणजे मला एके ठिकाणी माझ्या संदर्भ वाचनात आलेलं की बाबासाहेबांचं रामजी आंबेडकरांनी दुसरीकडे लग्न ठरवलेलं आहे. परंतु ही गुणी पोर ज्या वेळेला रामजी सुभेदारांच्या नजरेत भरते तेव्हा काही झालं तरी लग्न रमाई बरोबरच करायचं असं रामजी सुभेदार ठरवतात. आणि तेव्हा जात पंचायती सक्रिय होत्या, तेव्हा जात पंचायतीकडे रितसर दंडाची रक्कम भरून ते पहिलं लग्न मोडण्यात आलं आणि रमाई सोबत बाबासाहेबांचं लग्न लावण्यात आलं. हा इतिहास आहे. आणि रमाईनं सुद्धा रामजी सुभेदारांनी आणि सगळ्या घरातल्यांनी जो विश्वास ठेवला होता तो विश्वासाला रमाई सुद्धा पात्र ठरल्या. आणि खरं तर स्वतःच बाबासाहेब बॅरिस्टर होते, प्रकांड पंडित होते, मोठे विद्वान होते. खरं तर त्यांनी धनसंपत्ती आणि सगळे हे मिळवण्याचा प्रयत्न केला असता तर पुढच्या 70 पिढ्या त्यांच्या बसून खाल्ल्या असत्या. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या स्वतःच्या पुढच्या 70 पिढ्यांचा विचार केला नाही तर देशांच्या पुढच्या हजारो पिढ्यांचा विचार केला आणि त्यांनी तो त्याग केला. त्या पैशाला, धनाला, संपत्तीला लाथाडलं आणि आपला फटका संसार राहिला तरी चालेल पण लोकांचे संसार उभे राहिले पाहिजेत या भावनेतून बाबासाहेब काम करत राहिले. आणि त्यातलं जे काही सगळं प्रतिबिंब आहे, त्यांच्या जगण्यातला जो संघर्ष आहे या दाम्पत्याचा, तो सगळा संघर्ष या छोट्याशा पुस्तिकेमध्ये प्रतिबिंबित झालेला आहे. मला आणखीन एक गोष्ट सांगावीशी वाटते की हा जो समजूतदारपणा आहे,
खरं तर हा सगळ्यांना दिशा दिग्दर्शक आहे. विशेषतः फुले शाहू आंबेडकरी विचार परंपरेतून काम करणाऱ्या सगळ्या दाम्पत्यांसाठी, पती पत्नींसाठी हे आदर्शवत उदाहरण आहे की ज्या वेळेला नवरा आपलं काही समाजाचं काम करतोय तेव्हा ती बाई बिचारी अत्यंत निष्ठेनं त्याचा संसार चालवते आणि त्याच्या कामामध्ये हातभार लावते. हे आणि ती पडद्यामागे अलक्षित आहे, ती दुर्लक्षित आहे, ती अंधारात आहे. तिला कुठंच म्हणजे तिचं जेवढं मोल व्हायला पाहिजे होतं तेवढं होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. हे सगळं या पुस्तकामध्ये आलेलं आहे. धारवाडचा तर तो प्रसंग जो आहे तो किती हृदय आहे. एवढंच नव्हे तर स्वतः म्हणजे एवढी मुलं ज्या वेळेला ही आई गमावते तेव्हा तिच्यावर जो मानसिक आघात झाला असेल आणि तिची हेटाळणी जेव्हा होत होती की तुझा नवरा एवढा मोठा बॅरिस्टर पण तू अजूनही शेणाच्या गोऱ्या वेचतेस, आणि त्यावेळेला ती जी निष्ठेनं उत्तर देते की माझे साहेब सगळ्या देशासाठी आणि सगळ्या शोषितांसाठी काम करतात आणि त्यांचा मला अभिमान वाटतो. हा अभिमान वाटणं हे जे आहे त्याला फार मोठं काळीज असावं लागतं, फार मोठं मन आणि विशाल हृदय असावं लागतं की जे विशाल हृदय, मोठं काळीज आणि मोठं मन माता रमाईचं होतं. म्हणजे असे कित्येक प्रसंग या पुस्तकामध्ये आविष्कृत झालेले आहेत की ज्या प्रसंगातून खरोखर समाजाला, नव्या पिढीला दिशा मिळणार आणि ही समतेची लढाई अधिक गतिमान होणार आहे. त्यामुळे या पुस्तकाचं हे महत्व खूप महत्वाचं आहे, मोल खूप महत्वाचं आहे आणि म्हणून हे पुस्तक सगळ्यांनी वाचलं पाहिजे, सगळ्यांनी घेतलं पाहिजे. आपल्या मित्रांना, आपल्या विद्यार्थ्यांना, आपल्या नातलगांना हे पुस्तक भेट दिलं पाहिजे असं मला वाटतं. माता रमाईचं चरित्र ज्या मुलीच्या, ज्या मुलाच्या हातात जाईल तो निश्चितपणानं अंतर्बाह्य बदलल्याशिवाय राहणार नाही. एवढी ताकद या छोट्याशा पुस्तिकेमध्ये निश्चितपणानं आहे आणि एवढं सगळं काम या पुस्तिकेच्या माध्यमातून गायकवाड मॅडमनी केलंय म्हणून त्या निश्चितपणानं अभिनंदनास पात्र आहेत. मी जास्त बोलत नाही. खरं तर त्या पुस्तिका छोटी आहे परंतु त्या पुस्तिकेवर खूप काही बोलता येईल. आणि त्या मॅडमनी मगाशी आमच्या गप्पा सुरू होत्या तेव्हा त्यांनी एक उल्लेख केला की हे पुस्तक हातात घेतल्यानंतर म्हणजे 22-23 पानाचं ते पुस्तक असेल, 24 पानात, परंतु हे पुस्तक हातात घेतल्यानंतर कोणताही एखादा वक्ता 2 तास या पुस्तकावर बोलू शकतो आणि माता रमाईचं जीवनचरित्र समाजामध्ये मांडू शकतो. हा या उद्देशानं त्यांनी लिहिलेला आहे. म्हणजे सगळी माहिती आहे, रमाईंचं चरित्र आहे, बाबासाहेबांच्या बरोबरचे त्यांचे सगळे अनुभव आहेत. मला या पुस्तकामधला भावलेला आणि मला हृदयस्पर्शी असा वाटणारा त्यामधला एक जो भाग आहे तो म्हणजे बाबासाहेबांचा आणि माता रमाईंचा पत्रसंवाद. पत्र लिहिणं म्हणजे बऱ्याचदा आता समाजामध्ये मोकळेपणा आलेला आहे. समाज स्वास्थ्यकार रधो कर्वेंनी त्या काळामध्ये एवढा मोठा संघर्ष केला आणि स्त्री पुरुष नातेसंबंधांमध्ये मोकळेपणा यावा म्हणून त्यांनी खूप मोठं काम केलं. त्यांच्यावर इथल्या ब्राह्मण्यवाद्यांनी केस टाकली. बाबासाहेब आंबेडकरांनी त्याचं वकीलपत्र घेतलं आणि रधो कर्वेंची बाजू त्यावेळेला कायदेशीररित्या मांडण्याचं काम बाबासाहेबांनी केलं होतं. हे संदर्भ आपण तपासून घेतले आणि आजच्या समाजातला मोकळेपणा जर आपण बघितला तर आता मित्र मैत्रिणी असणं आणि विवाहपूर्व स्त्री पुरुष नातेसंबंध विकसित होणं हे काय आता नवीन नाही. त्यामुळं आता तर म्हणजे पूर्वी तुमच्या काळात धोंगडे सर पत्र वगैरे असतील, कदम सर तुम्ही ज्या वेळेला कॉलेजला होतात छात्र भारतीमध्ये वगैरे त्यावेळेला तुमचं, आम्ही पण पत्र होती त्यावेळेला, आम्ही कॉलेजला होतो. आता तर मोबाईल आलेत आणि सगळे म्हणजे सगळं आता इन्स्टा पासून, फेसबुक पासून ते अगदी व्हॉट्सअप आणि ते नवीन आणखी कुठलं तरी काय आलंय ते त्याच्या माध्यमातून सगळा संवाद सुरू आहे. परंतु त्या काळामध्ये बाबासाहेब विवाहानंतर आपल्या पत्नीबरोबर, प्रिय प्रेमळ पत्नीबरोबर जो पत्रसंवाद साधतायत तो माझ्या दृष्टीनं महत्वाचा आहे. पत्रवाङ्मयाला एक फार मोठी परंपरा साहित्यामध्ये आहे. म्हणजे ज्यांनी ज्यांनी पत्र लिहिली त्या पत्रातून ते उत्कटपणे व्यक्त होत गेले, आपल्या विचारांचं त्यांनी आविष्करण केलं आणि त्यातून काही एक संदेश दिला. बाबासाहेबांच्या आणि माता रमाईंचा हा जो काही पत्रव्यवहार आहे, हा पत्रव्यवहार यामध्ये काही त्यातले दाखले आलेले आहेत, संदर्भ मॅडमनी दिलेले आहेत. ते वाचल्यानंतर खरंच डोळ्यात पाणी येतं. इतकं ते प्रभावी आहे आणि इतकं ते म्हणजे मनाला आणि हृदयाला स्पर्शून जाणार आहे. हा त्यांच्यातला जो उत्कट नातेसंबंधाचा भाग होता तो सुद्धा माझ्या दृष्टीनं खूप महत्वाचा आहे. म्हणजे निकोप आणि निरोगी जीवनासाठी बाबासाहेबांची भूमिका काय होती, म्हणजे ते त्यांची कशी काळजी घेत होते. जरी ते समाजाचं काम करत होते, जरी लाखो मैल ते परदेशामध्ये होते, तरी सुद्धा रमाईंच्या तब्येतीकडे ते लक्ष देत होते. काही म्हणजे एक तर संदर्भ त्यामध्ये असा आलेला आहे, खूप महत्वाचा आहे, समाजापर्यंत जायला पाहिजे आणि ते काम या पुस्तिकेनं केलंय की त्यांना क्षय म्हणजे रमाईंना होतोय, 4 मुलं निवर्तलेली आहेत आणि आणखी काही बाळंतपणं झाली तर रमाईंची प्रकृती आणखी क्षीण होण्याची शक्यता आहे. बाबासाहेब आंबेडकर हे खूप समजूतदारपणे वागतायत आणि ते रमाईंच्या पासून जाणीवपूर्वक दूर राहतायत. म्हणजे हे हा जो समजून घेण्याचा जो काही भाग आहे, खरं तर हा निकोप वैवाहिक संबंधांच्या दृष्टिकोनातून सुद्धा फार महत्वाचा आहे. म्हणजे हे पुस्तक केवळ चळवळीला बळ देत आहे असं नाही, तर हा
आंबेडकरी विचार समाजामध्ये नेतंय, रमाईंचा विचार, रमाईंनी केलेला त्याग हा समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम हे पुस्तक करेल. त्याचबरोबर नातेसंबंधांमध्ये परिपक्वता आणि प्रगल्भता कशी यायला पाहिजे याच्यावरतीही दृश्यादृश्य स्वरूपामध्ये भाष्य करणारे हे पुस्तक आहे असं माझं मत आहे. म्हणून या पुस्तकाचं मोल खूप आहे. मी मॅडमचं अभिनंदन करतो, प्रकाशकांचंही अभिनंदन करतो. म्हणजे तुमची तर एक परंपरा आहे की खूप चांगली विचार प्रवर्तक पुस्तकं आपण आपल्या प्रकाशनाच्या माध्यमातून प्रकाशित करत असता. लेखक आणि प्रकाशक या द्वयींचं मी मनापासून अभिनंदन करतो. मॅडमना सतत लेखनाला प्रोत्साहित करणारे, हा म्हणजे प्रोत्साहित असं मी म्हणत नाही, पण त्यांना नेहमी त्या स्वतःच्या आंतरिक उर्मीनं लिहितायत ती तुमचं स्किल आहे, ते तुम्हाला सॅल्यूटच आहे. पण कदम सर त्यांच्या पाठीशी उभे राहत असतात. म्हणजे बऱ्याचदा तुमच्या कविता त्यांच्या थ्रू आमच्यापर्यंत येतात आणि मग आम्ही तुमच्या कविता ऐकत असतो. तर सरांनाही मी धन्यवाद देतो. धोंगडे साहेब वेळात वेळ काढून या ठिकाणी आलेले आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गिरी मॅडम यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन होत आहे. त्या उत्तम कवयित्री आहेत. भावे विभोरी सारख्या कविता संग्रहातून त्यांच्याही भावविश्वाचं उत्कट दर्शन, मनोहारी दर्शन आपल्या सगळ्यांना झालेला एक सुंदर असा आणि एक अनुपम असा कार्यक्रम या निमित्तानं या ठिकाणी झाला. आणि अशा गोड परंतु तितक्याच वैचारिक अशा सोहळ्याचं अध्यक्षस्थान मला तुम्ही दिलं. माझी योग्यता होती आहे की नाही मला माहित नाही, परंतु एका महत्वाच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान मला दिलं त्याबद्दल मी आपल्या प्रति ऋण व्यक्त करतो. मॅडमच्या लेखनासाठी भविष्यात त्यांनी आणखी असं लेखन करावं या शुभेच्छा देतो आणि मी थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत. धन्यवाद प्रकाश. खूप छान पद्धतीनं मांडणी केलेली आहे पुस्तकाच्या संबंधामध्ये. खरंच हे पुस्तक खूप वेगळं पुस्तक आहे, कारण कमी शब्दामध्ये जास्त व्यक्त होणं ही तशी अवघड गोष्ट आहे. तर खूप छान पद्धतीनं या पुस्तकामध्ये माता रमाईचं जीवनपट आणि एकूणच त्या काळातला संघर्ष मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी मॅडमने केलेला आहे. त्यानंतर मी डॉक्टर सोमनाथ कदम सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. माता रमाई या पुस्तिकेचे प्रकाशक सन्माननीय अनिल माने, आदरणीय शोभा चाळके मॅडम, उपस्थित आजच्या प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्ष आमचे मित्र लेखक प्राध्यापक प्रकाश नाईक सर, आदरणीय छाया गिरी मॅडम आणि धोंगडे साहेब आणि कवयित्री लेखिका सुचिता गायकवाड, उपस्थित सर्व दर्शक मित्र हो बंधू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीच्या खऱ्या अर्थानं ज्या साथीदार ठरलेल्या आहेत अशा माता रमाईविषयी जी मोठ्या प्रमाणामध्ये माहिती समाजाला होणं अपेक्षित आहे, ते आजही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पद्धतीनं जी काही वैचारिक मांडणी जी समाजाला माहीत आहे, चरित्र माहीत आहे, तेवढ्या पद्धतीनं व्यापक स्वरूपामध्ये रमाईचं चरित्र समाजाला माहिती नाही. आणि म्हणून रमाईचं चरित्र, त्यांचं कार्य हे समजावून सांगण्यासाठी अशा पद्धतीच्या छोट्या पुस्तिका ह्या समाजाला अत्यंत मार्गदर्शक आहेत. कविते सुचिता गायकवाड यांनी हे फार मौलिक काम केलेलं आहे. आताच्या नवीन पिढीतील विद्यार्थ्यांसाठी, युवकांसाठी, बालकांसाठी हे पुस्तक फार महत्त्वाचं आहे आणि रमाईचे विचार कार्य समजण्यासाठी हे कार्य फार महत्त्वाचं असं मला वाटतं. मी सर्वांचे अभिनंदन करतो. विशेष म्हणजे अनिलजी ममाने यांनी हे पुस्तक आणि अशा अनेक छोट्या छोट्या पुस्तकं त्यांनी काढलेले आहेत. हे फार मोठं सामाजिक प्रबोधनाचं काम आपण करत आहात. या प्रकाशनाला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. तर मला माहीत आहे मॅडम असल्यामुळे सर कमी बोलणार. यानंतर आमचे प्रिय मित्र, संपादक आणि सामाजिक चळवळीतील ज्यांना आम्ही एक आदर्श म्हणून पाहतो, कार्यकर्ते म्हणून, ते भारत धोंगडे सरांनी विनंती करतो की त्यांनी शुभेच्छा द्यावी. निर्मिती विचार मंचच्या वतीनं रमाई जीवनकार्य पुस्तकात प्रकाशन झालेलं त्या माझ्या आम्ही कोल्हापूरच्या वतीनं शुभेच्छा देतो. निर्मिती विचार मंच हे तळागाळातील अंधारात आहे अशाच मी प्रकाशित आणण्याचं काम करत आहेत. आमचे मित्र आणि ममाने त्यांनाही माझ्या शुभेच्छा आहेत. असंच त्यांनी कार्य पुढं करावं एवढं बोलणं. धन्यवाद सर. यानंतर मी ज्येष्ठ कवयित्री आणि एक सामाजिक विचारवंत म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं त्या डॉक्टर स्मिता गिरी मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. निर्मिती प्रकाशनच्या डायरेक्टर शोभा चाळके मॅडम आणि अनिल ममाने सर
यांनी आज जो हा प्रकाशन सोहळा केला आहे, मॅडम जे आहेत सुचिता गायकवाड यांचं माता रमाई जीवन व कार्य ह्या पुस्तकाचं आत्ता प्रकाशन झालेलं आहे. आणि या प्रकाशनासाठी मला त्यांनी बोलवलं आणि एक सुंदर आणि एक कल्पनासुद्धा करता येणार नाही असं एक सुंदर पुस्तक मला आज त्या निमित्ताने वाचायला मिळालं. आणि जे प्रश्न माझ्या मनामध्ये होते, बाबासाहेब आंबेडकर हे महामानव आहेत, त्यांनी खूप चांगलं कार्य केलं सगळ्या जगाला, त्यांनी दिशा देण्याचं कार्य केलं. तर मला सांगताना अत्यंत आनंद होतोय आज की या प्रकाशन सोहळ्यासाठी आम्ही सर्वजण उपस्थित आहोत आणि मॅडमनी आपले विचार अगदी टप्प्याटप्प्याने पण सुरेख रीतीने कोरोनाचा प्रादुर्भाव असताना सुद्धा, जेव्हा सगळे लोक डिप्रेशनमध्ये आहेत, कोरोनासाठी घाबरलेल्या अवस्थेत होते, लोक कोरोना काळाला खूप वेगळ्या रीतीने पाहतात, पण आम्ही प्राध्यापक लोक मात्र अशा कार्याने मिळालेला वेळ आहे हा सत्कारणी लावतो. माता रमाई जीवन व कार्य, संपूर्ण महामानव, आपण कास्ट आणि बाकीच्या गोष्टी सुद्धा विचारात न घेता जर एक ह्युमन म्हणून, एक माणूस म्हणून जर प्रत्येक व्यक्तीकडे पाहिलं तर ते पाहत असताना मला असं वाटतं की या पूर्ण मानवाच्या या समुद्रामध्ये जे दिशादर्शक कार्य करायचं असतं ते कॅप्टनला करायचं असतं. मग भले खूप महात्मा गांधी आहेत, नेहरू आहेत, बरेच विचारवंत आहेत की ज्यांचा आपण अभ्यास करतो, त्यांचे कार्य पुढे नेण्यासाठी करतो, त्यांचे विचार आपण आपल्यामध्ये भिनवतो, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे दिशादर्शक कार्य केले तो मानव पूर्ण जमात जात जे काय आपण म्हणूयात त्या मानवासाठी अत्यंत अनमोल असं ठरलेलं आहे. आणि हा मानव जेव्हा आपल्या या समुद्रामध्ये आपल्याला हे कॅप्टनचं काम करतो, आपल्याला दिशा देतोय आपल्या पूर्ण जीवनाला, की जिथं कुठंही एकही असं हे नाही, कार्य नाही आहे की ज्याला बोट लागेल, की जिथं मानवाला असं आपल्याला काहीतरी मिळालं नाही असं वाटेल. संविधान लिहिणं आणि त्याच्यापासून प्रत्येक व्यक्तीला, मग ते पिढ्यानपिढ्या नव्हे अखंड मानव जातीला कायम ते दिशादर्शक राहणार आहे. अशा या महामानवाच्या पाठीशी राहून त्यांच्या जीवनामध्ये जीवन सहकार्य करून एक सहचारणी म्हणून माता रमाई यांचे विचार काय होते, त्या कोण होत्या, त्यांनी कार्य कसं केलं, नंतर साथ कशी दिली. साथ ही खूप महत्त्वाची होती त्या काळात बाबासाहेब आंबेडकरांना, कारण त्यांचं जीवन प्रवास आपण जेव्हा वाचतो अभ्यासतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की माता रमाई यांचा उल्लेख सहसा कुठं दिसत नव्हता. पण मला खूप वर्षापासून सारखं असं वाटत होतं रमाई या कुठेतरी, जसं जिजाऊ शिवाजी म्हटलं की शिवाजी महाराज आपण जेव्हा म्हणतो तेव्हा अचूकपणे आपल्या तोंडामधून येतं की माता जिजाऊ. असंच प्रकारे ज्यांनी खरोखर पूर्ण मानव जातीसाठी अनमोल कार्य केलेले अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी माता रमाई या होत्या. त्यांनी त्यांचे कष्ट आपण म्हणूयात की नको मला असं वाटत नाही, पण तरी सुद्धा त्यांच्या कार्याला साथ देत असताना काही अडचणी आल्या, काही चांगल्या गोष्टी घडल्या, पण त्यांची विचारिक प्रगल्भता ही मात्र खूप मोठी होती. आणि म्हणून त्या काळी त्यांना इतक्या मोठ्या माणसाला, आपण ज्याला की सूर्य म्हणतो, प्रगल्भ सूर्य असं आत्ताच सरांनी म्हटलं, त्या सूर्याला हाताळणारी ही एक अनमोल किंवा एक अकल्पित स्त्री असं माझ्या दृष्टीने तरी ती खूप महत्त्वाची ठरली. आणि मला जे प्रश्न होते, जे विचार होते, ते मला या पुस्तकातून वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं की ही माता रमाईचं कार्य किंवा त्यांनी केलेली साथ, त्यांनी दिलेली साथ बाबासाहेब आंबेडकरांना दुर्लक्षून चालणार नाही. आणि या कोरोना काळामध्ये आम्हाला हे जे जीवन व कार्य त्यांचं वाचायला मिळालं हे पूर्ण तरुण पिढीला खूप मार्गदर्शक ठरणार आहे. हे पुस्तक प्रत्येकाने वाचावं. माता रमाईंचंही ते कार्य त्यांच्याच दृष्टीने एक स्त्री म्हणून त्या किती अनमोल होत्या, किती प्रगल्भ होत्या, किती स्ट्रॉंग होत्या, आणि किती वेगवेगळ्या परिस्थितीतून जात असताना सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांसारख्या या प्रगल्भ सूर्याला त्यांनी किती समंजसपणे हाताळले आणि त्यांच्या सोबत साथ दिलेली. ही साथ किती अनमोल होती. आज आपण म्हणतो की नवरा बायको, पण नवरा बायको मानव आणि बाकीच्याही पुढे, कार्याच्याही पुढे गेलेले बाबासाहेब आंबेडकर यांना सांभाळणं, त्यांच्याबरोबर साथीने राहणं हे तितकंच स्ट्रॉंग अशा स्त्रीचं एक कार्य होतं. आणि ते त्यांनी अगदी स्वतःच्या महत्त्वाच्या कार्यातून ते जाणून दिलेलं आहे. माता रमाईंना माझा अगदी मनापासून नमस्कार मी आत्ताच सर्वांच्या वतीनं करते, कारण माता रमाईंचं कार्य कुणाच्याही आत्तापर्यंत तेवढं समोर आलं नव्हतं. आणि गायकवाड मॅडमना मी मनापासून धन्यवाद देते की त्यांनी हे कार्य संपूर्ण जगासमोर आपल्या कवीच्या रूपातून त्यांनी ते आणलेलं आहे.
आजचा हा प्रकाशनाच्या निमित्ताने एक चांगला विषय हाताळला जातोय आणि निर्मिती संस्था ही अशा पुस्तकांसाठी, अशा विचारांसाठी खूप समाजामध्ये मानली गेलेली आहे. तर मी मनापासून त्यांना सुद्धा शुभेच्छा देते. धन्यवाद मॅडम. यानंतर या पुस्तिकेच्या लेखिका आणि महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध कवयित्री म्हणून ज्यांना ओळखलं जातं, मानिलीना हारमी आणि साक्षीदार हे 2 कविता संग्रह ज्यांचे प्रकाशित झालेले आहेत, अशा प्रसिद्ध लेखिका कवयित्री प्राध्यापिका सुचित्रा गायकवाड मॅडम यांना विनंती करतो की त्याने आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्वांना सविनय जय भीम. आज माता रमाई जीवन व कार्य या चरित्र पुस्तिकेचं प्रकाशन निर्मिती प्रकाशनच्या वतीने नुकतंच झालेलं आहे. या पुस्तिकेबाबत मान्यवरांनी आपलं मत सुद्धा खूप प्रभावीपणे व्यक्त केलेलं आहे. तर या प्रकाशन सोहळ्यासाठी उपस्थित महाराष्ट्रामधील एक प्रसिद्ध वक्ते, आपण ज्यांना त्यांच्या प्रभावी शैलीमुळे ओळखतो असे प्रकाश नाईक सर, आताच ज्यांनी पुस्तिकेवर प्रभावीपणे मांडणी केली त्या गिरी मॅडम, चाळके मॅडम, प्राध्यापक कदम सर आणि म्हमाणे सर आणि ज्येष्ठ कार्यकर्ते इथे उपस्थित आहेत. तसेच आपण सर्वसमोर उपस्थित असणारे बंधू भगिनी आणि ऑनलाईन असणारे सुद्धा सर्व दर्शक बंधू आणि भगिनींनो, ही जी पुस्तिका आहे ही पुस्तिका लिहित असताना खरं तर ओळख करून देत असताना एक कवयित्री, एक व्याख्यात्या अशा वेगवेगळ्या प्रकारची ओळख करून दिलेली आहे. लहानपणापासून बाबासाहेबांना समजून घेत असताना, बाबासाहेबांना वाचत असताना वेळोवेळी रमाई माझ्या मनाला स्पर्श करून गेली आणि कुठेतरी असं वाटत होतं की रमाई दुर्लक्षित राहू नये, कारण बाबासाहेबांच्या उभारणीमध्ये माता रमाईचं स्थान आणि माता रमाईची प्रेरणा आणि ताकद खूप मोठी होती. कारण ज्या ताकदीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जनसामान्यांपर्यंत आपण सर्वजण पोहोचवतो, त्याच ताकदीने, तेवढ्याच मोठ्या ताकदीने माता रमाई सुद्धा पोहोचली पाहिजे. कारण भीमराव आंबेडकर ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा एवढा मोठा प्रवास बाबासाहेबांना यशस्वी करण्यामध्ये माता रमाई ही एक खूप मोठी शक्ती म्हणून उभी होती. माता रमाई एक खूप मोठी प्रेरणा म्हणून उभी होती. म्हणून असं मनात आलं की एका छोट्याशा पुस्तिकेच्या रूपाने हा एक प्रयत्न करूया की माता रमाईला एकत्रितपणे सर्वांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करूया. कारण विखुरलेल्या स्वरूपात माता रमाई वाचत असताना माता रमाई पूर्णपणे समजून घेता येत नव्हती. तेव्हा कुठेतरी मनाला एक हुरहुर लागून राहत होती. म्हणून हे काम करूया म्हणून मॅडमनी सांगितलं तसं हा जो लॉकडाऊनचा वेळ होता त्या वेळामध्ये हे काम हाती घेतलं. ज्या ज्या गोष्टी मनाला भावल्या, जे जे संदर्भ मिळाले ते सर्व संदर्भ या पुस्तिकेमध्ये उतरविण्याचं काम केलं. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे झंझावात आपल्या पदरामध्ये घेऊन त्यांचा संसार सांभाळत असताना या देशातील लाखो विस्थापितांचा संसार माता रमाईने किती प्रभावीपणे आणि सक्षमपणे सांभाळला ते या पुस्तिकेमधून सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मी अगदी प्रामाणिकपणे केलेला आहे. तशी पुस्तिका बघितली तर तुम्हाला फार छोटीशी दिसेल, पण सरांनी सांगितलं अगदी त्याप्रमाणे यातली एका ओळीवर तुम्हाला विचार करावा लागेल, एका ओळीवरती विचार मंथन करावं लागेल. त्या याच्यातली एक ओळ तुम्हाला तुमच्या समोर, तुमच्या डोळ्यासमोर ते चित्र उभा करेल, रमाईचा तो संघर्ष उभा करेल, रमाईने केलेला त्याग, रमाईने केलेलं कष्ट उभा करेल, बाबासाहेब आणि रमाई हे अमूल्य नातं तुमच्यासमोर उभं करेल. आणि अगदी सर्व मान्यवरांनी सांगितलं त्याप्रमाणे हे पुस्तक वाचताना अनेक वेळा तुमच्या डोळ्यात आसव सुद्धा येतील आणि या गोष्टीची जाणीव राहील की या दाम्पत्याने आपल्यासाठी, या देशातील बहुजनांसाठी आपल्या आयुष्याची जी काही राखरांगोळी केलेली आहे त्याचं महत्व, त्याचं मोल काय आहे, पूर्ण आयुष्य त्यांनी वेचलेलं आहे त्याचं मोल काय आहे, त्याची जाणीव आपण ठेवून त्यांच्यापासून प्रेरणा आपण घेऊन आपणही आपल्या चळवळीमध्ये सहभागी झालं पाहिजे, आपल्या पतीच्या चळवळीमध्ये सहभागी झालं पाहिजे. आणि एक महिला किती सक्षमपणे चळवळ सांभाळू शकते, चळवळीला पुढे नेऊ शकते याची प्रेरणा सुद्धा आपल्याला या पुस्तिकेमधून मिळणार आहे. ही जी माता रमाई जीवनचरित्र पुस्तिका आहे ही पुस्तिका सर्वांसाठी उपयुक्त आहे. अगदी वयस्करांपासून ते लहान मुलांपर्यंत सर्वांसाठी रमाईची माहिती मिळविण्यासाठी, व्याख्यानासाठी, सगळ्या माहितीसाठी आपल्याला उपयुक्त असणार आहे. ही पुस्तिका वाचल्यानंतर माता रमाई समजून घेण्यामध्ये, महामानव समजून घेण्यामध्ये आपल्या सर्वांनाच मदत होणार आहे. आणि ही पुस्तिका प्रकाशन करण्यामध्ये मला निर्मिती प्रकाशनने ही संधी दिली. खरं तर मी चाळके मॅडम आणि म्हमाने सर यांचे आभार मानते की माझी हे जे काही स्वप्न होतं किंवा ही जी विचारांची मालिका आहे ही सामान्यापर्यंत पोहोचविण्याचं एक महत्वाचं कार्य
निर्मिती प्रकाशन करत आहे. खरं तर यासाठी निर्मिती प्रकाशनचं धन्यवाद आणि अभिनंदनच की आपण खरंच खूप कौतुकास्पद आणि असे मोठ्या ताकदीनं सामान्यांपर्यंत हे महामानवानी यांचे विचार पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करत आहात. तर धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट निर्मिती प्रकाशन यांच्या वतीने मला ही संधी उपलब्ध झाली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानते. पुन्हा एकदा मी मान्यवरांचे आभार मानते. धन्यवाद मॅडम. खूप छान पद्धतीनं आपण आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे. माता रमाई याचा जीवनपट आपल्या सगळ्यांच्या लक्षात आला असणार आहे. खूप लोक ऑनलाईन पाहत आहेत, त्या सर्वांना विनंती असणार आहे की माता रमाईचा जीवनपट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. त्यामुळं आपल्या पाहत असाल तर आपली पोस्ट शेअर करा, लाईक करा, सर्वांपर्यंत पाठवा. कारण एक महत्त्वपूर्ण पुस्तिका या ठिकाणी गायकवाड मॅडमनी लिहिलेली आहे, त्याचा आज प्रकाशन समारंभ इथं होतो आहे. खूप आनंदाची गोष्ट आहे. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील ज्येष्ठ कवयित्री आणि लेखिका डॉक्टर स्मिता गिरी मॅडम, प्रकाश नाईक सर, डॉक्टर सोमनाथ कदम सर, भारत धोंगडे सर, संवाद प्रकाशिका शोभा चाळके मॅडम आणि या ठिकाणी या पुस्तिकेच्या लेखिका प्राध्यापक सुचित्रा गायकवाड मॅडम यांचं सर्वांचं मी या ठिकाणी आभार मानतो आणि हा कार्यक्रम इथं संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.